नमस्कार, क्राफ्टर प्रतू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे। आज मी तुम्हाला बॅग वगैरे काही बनवून दाखवणार नाही आहे, फक्त आपण जी बनवलेली बॅग असते ती कशी स्टोअर करून ठेवायची त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बऱ्याच वेळा आपण बॅग बनवून ठेवतो आणि जर सेल नाही झालं किंवा आपल्याला स्वतःला जरी वापरायची असेल ती बॅग, तर ती कशी स्टोअर करून ठेवायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर इथं पाहू शकता मी बऱ्याच बॅग बनवून ठेवलेल्या आहेत। काही बॅग्सचा कलर गेला आहे माझ्या, काही बॅग तशाच आहेत व्यवस्थित। तर इथं पाहू शकता जे 2 एमचे बीड्स आहेत आपले त्याचा कलर निघून जात आहे। तर त्यासाठी काय करायचं, जर तुमच्याकडे ट्रान्सपरंट नेलपेंट असेल तर तुम्ही ह्याच्यावरती अप्लाय करू शकता। पहिला व्हाईट कलरची नेलपेंट अप्लाय करायची, त्याच्यानंतर ट्रान्सपरंट नेलपेंट अप्लाय करायची, किंवा आता जे एवी रेझिन येत आहे ते अप्लाय केलं तरी चालतं। त्याचा सुंदर एक कोट येतो वरती। आणि जे बीड्स घेतो आपण ते व्यवस्थित चांगले घ्यायचे क्वालिटीचे। इथं पाहू शकता माझ्याकडे एक पॅकेट आहे, त्याच्यावरती नोट दिलेलं असतं, ते तुम्ही लक्षात ठेवायचं। इथं लिहिलेलं आहे ड्राय एरियामध्ये ठेवा, डार्क प्लेसमध्ये ठेवा आणि सनलाईटपासून लांब ठेवायचं आहे आणि 30 सेल्सिअस तापमानमध्ये त्याला ठेवायचं आहे। तर तुम्ही कॉटनचा किंवा सुती एक कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अशी फोल्ड करून बॅग ठेवायची, जेणेकरून तिला घाम जरी आला त्या मोत्यांना तरी तो कपडा जो आहे तो शोषून घेतो आणि तुमच्या मोत्यांचा कलर निघून जात नाही। किंवा तुमच्याकडे जर सुती कपडा असेल किंवा कॉटनचा कपडा असेल, पंचा जरी घेतला तरी चालेल, त्याच्या छोट्या छोट्या पर्स बनवायच्या तुमच्या पर्सच्या मापाने आणि त्याच्यामध्ये घालून ठेवायच्या। ही 6 नंबरचे बीड्स आहेत आणि जे काही नोट त्या पॅकेटवरती असतात ते फॉलो करायचे। आणि तर तशा प्रकारे जर तुम्ही ते मोती ठेवला, म्हणजे बॅग जरी तुमची ठेवला तर त्याचा कलर निघत नाही। जे ड्रॉप बीड्स आहेत त्याचा अजिबात कलर निघत नाही, पण हे जे व्हाईट बीड्स आहेत त्याचा कलर निघू शकतो जर त्याची क्वालिटी थोडी कमी असेल तर मी जे बीड्स घेतलेले आहेत आता ते थोडे महागाचे आहेत, जे त्याची कलर जात नाही। आणि बघू शकता डिफरन्स या दोन्ही बॅगमधला तुम्ही। जे आधीचे बीड्स आहेत ते थोडेसे शायनीपणा कमी आहे आणि आत्ता जे बीड्स मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडं शायनीपणा जास्त आहे आणि त्याची क्वालिटी पण चांगली आहे। मग थोडं घेताना तुम्ही चांगल्या क्वालिटीचे बीड्स घ्या आणि आत्ता ज्या मी टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा, तर तुमच्या मोत्यांचे कलर जाणार नाहीत। आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।